हॅलो एव्हरीवन. तर बघा, त्याच्या पाठीमागचं जे लेक्चर होतं ते थोडंसंच झालंय 15 मिनिटांनी ज्यांचं कनेक्टिव्हिटी केली तो प्रॉब्लेम एक असा मध्येच राहिला. तर तो आता आपण इथनं स्टार्ट करूया. ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट कॅल्सी जवळ घेऊन बसा. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक मिनिट. ठीक आहे. ह्याच्यामध्ये एक मिनिट फक्त मगाशी आपण कुठला प्रॉब्लेम बघत तो फक्त बघतो. ओके, मिळाला. ठीक आहे. बघा, what is the peak to peak value of a sinusoidal waveform that has a peak value of 10 volt. ठीक आहे. पीक व्हॅल्यू म्हणजेच काय? मॅक्झिमम व्हॅल्यू. पीक व्हॅल्यू म्हणजेच काय? एम्प्लिट्यूड. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आता. ठीक आहे. पीक व्हॅल्यू म्हणजेच काय? एम्प्लिट्यूड. ओके. आता इथं महत्वाची गोष्ट कुठं कॉन्सन्ट्रेट करायचं तर या 10 व्होल्ट वरती. इथं काय दिलंय? व्होल्ट दिलंय. त्याच्यामुळं येणारं उत्तर जे असेल ते सगळी व्होल्ट्स मध्ये असतील. त्याच्यामध्ये असतील व्होल्ट मध्ये असतील. ओके, म्हणजे जी व्हॅल्यू बद्दलची उत्तर येतील किंवा जी मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणून येतील किंवा RMS व्हॅल्यू म्हणून येतील किंवा ऍव्हरेज व्हॅल्यू म्हणून येतील, तर ही सगळी उत्तर कशामध्ये असतील? व्होल्ट्स मध्ये असतील. का? तर आपल्याला जी दिलेली व्हॅल्यू आहे ती कशामध्ये आहे? व्होल्ट मध्ये. ओके, तर सगळ्यात पहिली गोष्ट, सगळ्यात पहिली स्टेप, आपल्याला जे दिलंय ते लिहून घ्यायचं. VM इज इक्वल टू 10 व्होल्ट. VM इज इक्वल टू 10 व्होल्ट. आता आपल्याला काय बघायचं आहे? बघा, पीक टू पीक व्हॅल्यू म्हणजे काय? VP मायनस P. बघा, आता जरा असं पाठीने जाऊन डेफिनेशन बघा. डेफिनेशन बघा म्हणण्यामागचं कारण तेच होतं मला की ते इथे इम्पॉर्टंट असतं. VP मायनस P. VP मायनस P म्हणजेच काय असतं? 2 इंटू VM. ओके, मग 2 तर ऍज इट इज आहे ना. VM किती दिलंय आपलं? 10 दिलंय. ठीक आहे. त्याच्यामुळे उत्तर येणार किती? 20 व्होल्ट्स. उत्तर किती येईल? 20 व्होल्ट्स. ओके, ते तुम्ही लिहू शकता. काय करू शकता? हे अशा पद्धतीने लिहू शकता. ठीक आहे. हे विचारलं तर 2 मार्क्सला, किती मार्क्ससाठी? 2 मार्क्ससाठी हा प्रॉब्लेम नक्की विचारते. ठीक आहे. आता याच्यामध्ये तरी काय कॅल्सीचा रोल नव्हता. आपण बाय कॅल्क्युलेशन करू शकतो. ठीक आहे. ओके, नेक्स्ट 60 volt. Where is the 60 volt? हे प्रॉब्लेम लिहिणं पण तसे जरा कठीण आहे. त्याच्यामुळे मी काय करून घेतले तर याचे फोटोज काढून घेतले. ठीक आहे. काय होईल? फार फार तर जरासा वेळ लागेल आपल्याला, पण ठीक आहे, समजून जा. ओके, बघा, फाइंड द मॅक्झिमम व्हॅल्यू अँड RMS व्हॅल्यू ऑफ अ सायनोसायडल व्होल्टेज. इथे पण काय आहे? व्होल्टेज आहे. ठीक आहे. इथे पण काय आहे? व्होल्टेज. इफ VAV is equal to 60 volt. VAV is equal to 60 volt. आता VAV म्हणजे काय? सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या. आता वेगवेगळ्या प्रॉब्लेम मधनं आपण वेगवेगळ्या या डिफिकल्ट शिकत जाऊ. ठीक आहे. प्रत्येक वेळी काय आपल्याला एकसारखं अगदी सोपं सरळ सोपं आपल्या पुढे वाढून ठेवलेलं असलं असं नसणार आहे. VAV म्हणजे काय? तर ऍव्हरेज व्हॅल्यू. हे तुमच्या तुमच्यासाठी लिहितो. हे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना लिहू नका. VAV म्हणजे काय? तर ऍव्हरेज व्हॅल्यू. ओके, आता ऍव्हरेज व्हॅल्यूचं आपण काय लिहिलं होतं बघा, जरा असं आठवा. VAV आपण करंट साठी लिहिलं होतं, आता हे व्होल्टेज साठी लिहायचं. VAV इज इक्वल टू 0.637 इंटू VM. बघा, हे 7 आहे. परत लिहितो, परत इथं कन्फ्युजन नको कोणाचं. 0.637 इंटू
VM म्हणजेच काय असतं, व्ही ऍव्हरेज असतं. आता हे व्ही ऍव्हरेज काय केलंय, ऑलरेडी आपल्याला दिलंय, म्हणजे 60 इज इक्वल टू 0. बघा मी लिहितो ते बरोबर आहे का बघा वरच्या इक्वेशन वर. अपॉन 0.67 इज इक्वल टू VM. आपल्याला पहिला काय काढायचा आहे, VMच काढायचा आहे. मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणजे काय, तर VM. बघा 60 डिवाइड बाय काय करूया आपण, 60 डिवाइड बाय 0.637 किती येते, हे किती येते, VM इज इक्वल टू 94.19 म्हणजे 2 लिहू शकता. ओके 94.20 किंवा जे आले ते लिहिला तरी चालेल. व्होल्ट्स युनिट काय ना, व्होल्ट्स. मग अशीच मी सांगितलं की हे दिले आलंय कशाला, आपल्याला कशामध्ये दिलेलं आहे, व्होल्ट. ओके हे झालं एक. ठीक आहे, पहिलं उत्तर आपल्याला मिळालं. आता दुसरं काय काढायचं आहे बघा इथं, तर आपल्याला RMS व्हॅल्यू काढायची. काय करायचे आहे, RMS व्हॅल्यू. मग त्याला आपण काय म्हणतो, VRMS. त्याला काय म्हणतो, VRMS. तर VRMS आपण कशी काढू शकतो बघा. बघा VRMS जरासं पाठीमागे जा आणि तुमच्या RMS व्हॅल्यू मध्ये बघा की आपल्याला काय दिले. RMS व्हॅल्यू कशी काढायची असते, VRMS इज इक्वल टू VM इंटू 0.707. ठीक आहे, VRMS इज इक्वल टू VM इंटू 0.707. आता VM किती काढले आपण, 94.20 इंटू 0.707 किती येते बघा, मी बघा 94.20 इंटू 0.707 66.59 म्हणजे 66.6 व्होल्ट. किती आलं, 66.6 व्होल्ट. बघा मी तुम्हाला डेफिनेशन का इम्पॉर्टंट आहे सांगत होतो, या कारणासाठी. जर असं हे रिपीटेडली बघा व्हिडिओ, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके प्रॉब्लेम लक्षात आला. ऍव्हरेज आपल्याला काय दिलं होतं, ऍव्हरेज. मग त्यासाठी आपल्याला हा ऍव्हरेजचा फॉर्म्युला आधी माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यावरून आपल्याला VM निघेल. ठीक आहे, VM निघाल्यानंतर आपण काय करू, RMS साठी जाऊ. मग त्यावेळी आपल्याला VM माहित असेल, त्याला फक्त इंटू कशाने करू, तर 0.707. आता ह्या व्हॅल्यूज होत्या, त्याच्यामुळे याचे सगळ्याचे युनिट काय असेल इथं दिलेलं आहे ते. समजा इथं करंट असतं म्हणजे एम्पियर असतं ए, तर ही युनिट सुद्धा काय आली असती, एम्पियर मध्ये आली असती. ठीक आहे, ओके नेक्स्ट 628. where is the 628? ओके बघा काय म्हटलंय, तुमच्या बरोबर मी सुद्धा सॉल्व्ह करतोय, कारण पुस्तकावर भरोसा ठेवू नका, प्रिंटिंग मिस्टेक्स खूप सारे असतात. ठीक आहे, बघा अ करंट वेव्ह इज एक्सप्रेस्ड बाय अन इक्वेशन I is equal to 6 sin 628 t. Find the frequency, peak value and RMS value of current. Find the peak value, frequency and RMS value of current. सगळ्यात पहिल्यांदा जे दिलं इक्वेशन तर ते लिहून घ्यायचं. कसं दिलंय बघा, मी थोडस बघा, स्मॉल I is equal to 6 sin 628 t. बघा हे अशा पद्धतीने इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, आता हे इक्वेशन कशामध्ये आहे, आय साठी दिलंय. हे कशासाठी दिलंय, आय साठी. म्हणजे हे इक्वेशन कशासाठी दिलंय, की करंटसाठी. व्ही म्हणजे व्होल्टेज साठी, आय म्हणजे करंटसाठी. ओके, त्याच्यामुळे येणाऱ्या व्हॅल्यूज कशामध्ये असतील, एम्पियर मध्ये असतील. येणाऱ्या व्हॅल्यूज कशामध्ये असतील, एम्पियर. कारण करंट आपण कशामध्ये एक्सप्रेस करतो, तर बघा इकडे लिहितो मी, एम्पियर मध्ये एक्सप्रेस करतो, किंवा त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये कसं लिहितात, कॅपिटल ए. जसं कॅपिटल व्ही लिहितो व्होल्टेज साठी, तसं एम्पियर साठी कॅपिटल ए लिहितात. ओके,
तर आपल्याला आता हे काय करायचं बघा, सगळ्यात महत्वाचं. तर याच्या खाली काय करायचं, आपलं इकडं बाजूला किंवा कुठेही, तर काय करायचं, आपलं स्टँडर्ड इक्वेशन लिहायचं. स्टँडर्ड इक्वेशन कसं होतं आपलं बघा, आठवतंय का बघा, I of t is equal to Im sin 2, तर मी वर्ड मध्ये लिहितो 2 पाय f, 2 पाय f किंवा f0 t f0 t. बघा, Im sin 2 पाय f0 t, हे अशा पद्धतीने आपलं स्टँडर्ड इक्वेशन होतं. बघा, आठवते का जरा असं तुम्हाला? ठीक आहे, आपण जेव्हा फर्स्ट लेक्चर मध्ये शिकलो तेव्हा. आता इथं आय आहे म्हणजेच तो आय ऑफ टी आहे. ओके, इथं 6 आहे, कम्पेअर करायचे. इथं 6 आहे म्हणजेच ते काय आहे, आय एम आहे. पहिलं उत्तर आपल्याला मिळालं. तिथं काय आय एम म्हणजे काय, तर पीक व्हॅल्यू. सो आय एम इज इक्वल टू 6, युनिट काय असणार आहे, एम्पियर. बघा किती सोपं असतं, हे अशी कम्पेअर करायची इक्वेशन. म्हणून हे स्टँडर्ड इक्वेशन लक्षात ठेवायचं तिन्ही फॉर्म मध्ये. आय एम साइन 2 पाय एफ टी हे सुद्धा लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर आय एन साइन ओमेगा 0 टी हे सुद्धा लक्षात ठेवायचं. आणि आय एम साइन थीटा हे सुद्धा लक्षात ठेवायचं. ठीक आहे, म्हणून तेव्हा तुम्हाला मी तिन्ही इक्वेशन्स लक्षात ठेवा म्हणून सांगितलं. पहिलं आपलं उत्तर मिळालं. आपण आता दुसऱ्या उत्तराकडे. आपल्याला काय काढायचं आहे, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, f0. फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, f0. मग f0 म्हणजे काय बघा, की हा टी बाजूला काढा, हा टी बाजूला काढा, राहते किती, 628. म्हणजेच काय, f0 इज इक्वल टू, पुन्हा हे काय करायचं, कन्वर्ट नाही, त्याला काय म्हणतो, कम्पेअर करायचं. ओके, बघा पुन्हा तुम्हाला मी सांगतो, जर असं पुन्हा कन्फ्युजन नको. एक मिनिट, हे पहिलं खोडून टाकूयात म्हणजे आपल्याला पटकन समजेल. ठीक आहे, बघा आपल्याला दुसऱ्यांदा काय करायचं आहे, तर फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची. काय फाइंड आउट करायची आहे, फ्रिक्वेन्सी, ज्याला आपण f0 किंवा f म्हणतो. ओके, आता इथं किती आहे बघा, की 2 पाय f0. 2 पाय f0 ची किंमत इथे किती दिलेली आहे, 628. हा टी बाजूला काढला, हा टी बाजूला काढला, हा साइन बाजूला ठेवला, हा साइन बाजूला ठेवला, हा आय एम बाजूला ठेवला, हा 6 बाजूला ठेवला. म्हणजे बघा 2 पाय f याची किंमत आपल्याला काय दिली, 628 दिले, 628. आपल्याला फक्त काय पाहिजे यातलं f, म्हणजे काय येईल, 628 डिवाइड बाय 2 पाय. 628 डिवाइड बाय 2 पाय. आपण करून बघूयात किती येतं. 628 डिवाइड बाय 2 पाय 99.94, म्हणजे जवळपास काय येतं, 99.94. ठीक आहे, याचं युनिट काय असतं फ्रिक्वेन्सीचं, हर्ट्ज. ठीक आहे, आता हा पाय घेत असताना इथं पायची व्हॅल्यू टाकायची नाही, 3.14 वगैरे टाकतो बघा आपण, तशी टाकायची नाही. कॅल्सी मध्ये कसं करायचं, कॅल्सी समोर घ्या. ठीक आहे, पहिला ब्रॅकेट टाका, 628 लिहा, ब्रॅकेट कम्प्लीट करा. ओके, त्याच्यानंतर डिवाइडचं चिन्ह टाका. ओके, पुन्हा ब्रॅकेट घ्या, 2 लिहा, त्याच्यानंतर शिफ्ट धरून पाय लिहू शकतो बघा, पाय नावाचं चिन्ह असतं आपल्या इथे. ठीक आहे, तर ते काहींच्या कॅल्सीमध्ये डायरेक्ट येत असेल, काहींच्या कॅल्सीमध्ये शिफ्ट पकडून येत असेल, ते करायचं. बघा 628 डिवाइड बाय 2 पाय इज इक्वल टू, मला की तुम्हाला 99.94 इतकी व्हॅल्यू मिळून जाईल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला फ्रिक्वेन्सी सुद्धा मिळाली. आता राहिलं आपलं थर्ड, ती म्हणजे काय, RMS व्हॅल्यू. तिसरी काय राहिली, RMS व्हॅल्यू. RMS व्हॅल्यू कशी काढतात, आत्ताच सांगितलं. RMS व्हॅल्यू म्हणजेच काय, आता इथं करंट आहे म्हणजे IRMS ना, IRMS इज इक्वल टू, बघा करंट असल्यामुळं, करंट मध्ये इक्वेशन असल्यामुळं IRMS इज इक्वल टू IM
इंटू 0.707. पुस्तकामध्ये डिवाइड बाय √2 दिले, तो फॉर्म्युला यूज केला तरी चालेल. सोपा आहे म्हणून मी हा सांगितला. ओके, आय एम किती आले 6 इंटू 0.707 इज इक्वल टू किती येते बघा 6 गुणिले 0.707. प्रत्येक ह्याला ब्रॅकेट टाकायची सवय ठेवा. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला फार उपयोगाला येईल नंतर आपल्या पुढच्या चॅप्टरमध्ये. 4.24 याचं युनिट काय येईल एम्पियर. याचं युनिट काय येईल एम्पियर. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या. तर हा होता आपला सेकंड प्रॉब्लेम. तर हे इक्वेशन कशा प्रकारे कम्पेअर करायचं हे लक्षात आलं का बघा. मग ह्यासाठी काय पाहिजे आपल्याला बेसिक इक्वेशन म्हणजे डेफिनेशन ऑफ इक्वेशन्स आहेत, तर ती आपल्याला काय माहित पाहिजे. ओके ओके, सो लुकिंग फॉरवर्ड फॉर नेक्स्ट क्वेश्चन. ओके, त्याच्या अगोदर मी क्लिअर करूया. ओके, लुकिंग फॉर नेक्स्ट क्वेश्चन. ओके, बघा पुढचा क्वेश्चन काय आहे तुमचा 28.28. वेअर इज इट इज 28.28. मे बी स्किप झाला माझ्याकडनं क्वेश्चन. एक मिनिट, तुम्हाला डायरेक्ट हे करता येते का बघतो. 2.6.3 वेट अ मिनिट 6.2 6.3. ओके, आहे आहे. मला वाटतं स्किप झाला की काय. स्किप झाले असले कुठले तर मला नंतर सांगा. मी परवा त्या दिवशी तुम्हाला काय केलंय हे केले, स्कॅन कॉपी पाठवले बघा. अँड अल्टरनेटिंग करंट इज गिवन बाय आय, सॉरी आपण डायरेक्ट टेक्स्ट मध्ये दिले बघा. गिवन इक्वेशन आय इज इक्वल टू 28.28 साइन ब्रॅकेट मध्ये 2 पाय 50 इंटू टी. बघा इक्वेशन काय दिलंय, आय इज इक्वल टू 28.28 साइन 2 पाय 50 इंटू. दिलेल्या इक्वेशन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं, आपलं स्टँडर्ड इक्वेशन लिहून घ्यायचं. कसं येणार, आय ऑफ टी इज इक्वल टू आय एम साइन 2 पाय f0 2 पाय f0 t. ओके, आता आपल्याला काय विचारलंय, आता खाली बघूया. फक्त आणि फक्त काय विचारलंय, आरएमएस व्हॅल्यू. ठीक आहे, आता आरएमएस व्हॅल्यू, आरएमएस व्हॅल्यू कशी काढणार, तर आय ऑफ टी आहे म्हणजे उत्तरासाठी कसं येईल आय आर एम एस. ठीक आहे, आय आर एम एस इज इक्वल टू काय लिहितो आपण फॉर्म्युला आय साठी, आय एम इंटू 0.707. ओके, आता आपल्याला काय फाइंड आउट केलं पाहिजे, पहिल्यांदा आय एम. मग सारखं कम्पेअर करा, हा इथं आय एम आहे, इथं आय एम किती आहे 28.28. इथं पुट करायचा 28.28 इंटू 0.707. उत्तर किती बघा 28.28 इंटू 0.707 19.99 म्हणजे जवळपास काही 20. ओके, युनिट काही. कसं फसवलंय बघा, आपल्याला हे मुद्दाम वेगळं काहीतरी दिले आणि विचारताना काय विचारले, फक्त आणि फक्त आर एम एस व्हॅल्यू. कशाला विचारलं होतं हे, 2 मार्क्ससाठी विचार. ठीक आहे, म्हणून काय सांगतो की इक्वेशन कंपॅरिझन असतं, तर हे करायला शिका. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम 142.14 where it is 2.7.1. okay, here it is. बघा, an alternating current given by equation
पहिल्यांदा करंट म्हणजे इक्वेशन I इज इक्वल टू 142.14 sin 628 हे सगळ्यात पहिल्यांदा लिहिलं. आता आपण याच्या खाली पहिला काय करायचं, मगासारखं स्टँडर्ड इक्वेशन लिहायचं. हे लिहायला अजिबात कंटाळा करायचा नाही. हे जशी तुम्हाला प्रोफिशियन्सी नंतर येत जाईल तर तुम्ही लिहिला नाही तरी चालेल. I of t इज इक्वल टू IM sin 2 pi f0 t. शक्यतो 2 pi ft फक्त यूज केला तरी चालेल, कारण बऱ्याच वेळा ते 2 pi ft असंच म्हणतात, कारण फ्रिक्वेन्सीचा स्टँडर्ड जो हे आहे त्याचं रिप्रेझेंट करायचा जो हे आहे अल्फाबेट आहे तर तो f आहे, स्मॉल असेल किंवा कॅपिटल असेल. त्यामुळे शक्यतो f0 करू नका, त्याला f करत चला, बरं होईल, म्हणजे कुठं परत कन्फ्युजन होणार नाही. ओके, ठीक आहे. फाइंड, आता फाइंड फर्स्ट RMS. सगळ्यात पहिलं काय विचारलंय, RMS. आता RMS म्हणजेच काय, सगळ्यात पहिली गोष्ट इक्वेशन कसलं आहे, करंटचं आहे, म्हणून IRMS. ठीक आहे, IRMS काढताना कसं काढतोय आपण, बघा IM इंटू 0.707. ओके, आता काय शोधलं पाहिजे, पहिल्यांदा IM. बघा मगासारखं परत काय करा, कम्पेअर करा. हा इथं IM आहे, इथं किती आहे, साईनच्या अगोदर 142.14, 142.14 गुणिले 0.707, बरोबर आहे. किती येईल बघा, 142.14 गुणिले 0.707, 100.49, म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू, 100.5 करंट मध्ये असल्यामुळे युनिट काही करंट काय, हे युनिट काय येईल, एम्पियर, कारण इक्वेशन कशामध्ये आहे, करंट. ओके, पुढचं दुसरं काय आपल्याला विचारलंय बघा, तर ऍव्हरेज व्हॅल्यू. आता ऍव्हरेज व्हॅल्यू म्हणजेच काय असतंय, IAVG, कारण करंट मध्ये आहे. IAVG कशी काढतात, 0.637 इंटू IM. बघा मी लिहिलेलं बरोबर आहे का. ऍव्हरेज व्हॅल्यू कशी काढतात, तर जी मॅक्झिमम व्हॅल्यू असते त्याला 0.637 न मल्टिप्लाय करतात. हे सगळी इक्वेशन्स आहेत, जिथं ट्रिकी काय आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन. बघा काय इज इक्वल टू 0.637 ॲज इट इज इंटू IM किती आहे, 142.14, किती आहे, 142.14. ओके, आता ह्याचं मल्टिप्लिकेशन किती येते बघा, इज इक्वल टू, मी ट्राय करतोय की हे व्यवस्थित होईल, 0.637 इंटू 142.14, 90.54, किती आलं, 90.54. हे करंटचं इक्वेशन आहे, त्यामुळे युनिट काही तुम्हाला ही दुसरी ऍव्हरेज व्हॅल्यू समजली का बघा. डायरेक्टली काय आहेत, इक्वेशन्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला पुट करावं. तिसरं काय विचारलंय, फ्रिक्वेन्सी. बघा फ्रिक्वेन्सी विचार. ओके, आता फ्रिक्वेन्सी म्हणजे थोडक्यात काय, एफ, बरोबर आहे ना, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. आता हे सॉल्व्ह करतो आणि मग तुम्हाला एक ट्रिक सांगतो काय असते. ठीक आहे, पहिला हे सॉल्व्ह करू आणि मग तुम्हाला सांगतो. बघा फ्रिक्वेन्सी, आता मगासारखंच 2 पाय f इज इक्वल टू 628, 2 पाय f इज इक्वल टू 628.
पुढं कसं येईल, एफ इज इक्वल टू 628 डिवाइड बाय 2 पाय. उत्तर किती येईल, जवळपास 99.90, म्हणजे थोडक्यात हे किती येईल, 100 युनिट काय येईल याचं, हर्ट्ज. याचं युनिट काय येईल, हर्ट्ज. ओके, फ्रिक्वेन्सी पण निघाली. चौथा आहे तो म्हणजे टाइम पिरियड. चौथा आहे बघा, मी ट्राय करतोय तुम्हाला हे दिसावं. ठीक आहे, चौथा आहे ते म्हणजे टाइम पिरियड. ओके, टाइम पिरियड म्हणजेच काय, तर कॅपिटल टी. कॅपिटल टी बद्दल तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलंय बघा, कॅपिटल टी. आता कॅपिटल टी बद्दल एक नवीन फॉर्म्युला आहे, तर तो फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा. तर कॅपिटल टी बद्दलचा फॉर्म्युला काय आहे, तर कॅपिटल टी इज इक्वल टू 1 डिवाइड बाय एफ. एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी. टाइम पिरियडचा हा फॉर्म्युला नोट डाऊन करून घ्या. टाइम पिरियड टी इज इक्वल टू 1 अपॉन एफ. ओके, बघा काय येईल आता, 1 तर ऍज इट इज, फ्रिक्वेन्सी किती आले, 100, बरोबर आहे. मग काय येईल, 1 बघा, 1 डिवाइड बाय 100, 0.01. 0.01. सुरुवातीला सांगितलं याचं युनिट काय असतं, सेकंड्स. याचं युनिट काय असतं, सेकंड्स. ओके, बघा अगदी पुन्हा पुन्हा हे रिपीट करून बघा, तुम्हाला हे इक्वेशन्स कळून जातील. तरीही काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता, नो प्रॉब्लेम. ओके, बघा आता तुम्हाला इथे महत्वाची ट्रिक सांगतो, आपण जरासा वेगळा यूज करू. ठीक आहे, महत्वाची ट्रिक, लक्ष द्यायचं. इथं जेव्हा 628 टी असतं, इथं काय असतं बघा, हे जे आहे गोल केलं, एक मिनिट, हे जे इथं 628 टी असलं आणि तुम्हाला जर फ्रिक्वेन्सी विचारली, इथं काय असलं, 628 टी असलं, 628 टी, आणि तुम्हाला जर फ्रिक्वेन्सी विचारली तर ती 101% किती असते, 100 हर्ट्ज इतकीच असते. किती असते, 100 हर्ट्ज. काय म्हटलं, तुम्हाला फ्रिक्वेन्सी विचारली कधी, जर ही 628 टी असेल तर 100% तुमची फ्रिक्वेन्सी किती असते, 100 हर्ट्ज इतकीच असते. थांबा, सेशन आहे ड्रॉइंग बाकीची क्लिअर करतो. बघा पुन्हा सांगतो, 628 असेल तर तुमची फ्रिक्वेन्सी किती असते, 100 हर्ट्ज. नो डाऊट अबाउट इट. तुम्ही हे घेऊ शकता किंवा तुम्ही काय म्हणतात त्याला, चेक करू शकता स्वतः प्रॉब्लेम आल्यानंतर. पण सॉल्व्ह करताना मात्र स्टँडर्ड गोष्टीने काय करा, सॉल्व्ह करा. चुकलंय का नाही बरोबर हे यांना कळतं. ओके, 628 टी असेल आणि 628 टीच असला की तुमचा टाइम पिरियड जो आहे तर हा नेहमीच काय, तो 0.01 सेकंड. किती येतो, 0.01 सेकंड. हे डोक्यात पक्क ठेवायचे. ठीक आहे, आता हे सोडून अजून एक गोष्ट असते, तर ती काय असते, इक्वेशन कसं असतं, साइन 314 टी बरोबर काय असतं, या 628च्या निम्म. 314 म्हणजे काय, 628च्या निम्म. मग जर 314 असेल तेव्हा तुमची फ्रिक्वेन्सी किती येते, नो डाऊट 100% 50 हर्ट्ज. डोळे झाकून किती लिहायची, 50 हर्ट्ज. ओके, आणि तेव्हा तुमचा टाइम पिरियड किती येतो, 0.02 सेकंड्स. किती येतो, 0.02 सेकंड्स. ही यातली एक ट्रिक आहे छोटीशी, ही तुम्हाला 101% उपयोगी पडेल. कारण तुम्हाला विचारत आहे 728 टी तरी असतं, नाहीतर काय असतं तुमचं 314 टी, दोन्हीपैकी एक काहीतरी विचारलेलं असतं. ओके, 2.7.1 झाला. लुकिंग फॉरवर्ड फॉर 2.7.2. ओके, ठीक आहे. 2.7.2 जो आहे हा तुम्ही सॉल्व्ह करायचा, याच प्रकारचा आहे. मी फार तर इथं तुम्हाला जर असं फक्त त्याबद्दल हिंट देतो. 2.7.2 वेअर इट इज, एक मिनिट आहे, 2.7.2 आय थिंक सो आहे. ओके, मला वाटत होता मी क्लिक केलाय की नाही, बघा
आता जे सांगितलं ते सगळं याच्यामध्ये आहे. बघा कसा आहे, या 314T साठी आहे. काय काय विचारले, RMS व्हॅल्यू, ऍव्हरेज व्हॅल्यू, फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड. बरोबर आहे. RMS व्हॅल्यू कशी काढणार, तर सगळ्यात पहिल्यांदा ही IM काढून घेणार. 25 युनिट कसलं आहे, करंटचं आहे, त्याच्यामुळे अँपियर येईल. RMS व्हॅल्यू करताना कसं करणार, 0.707 इंटू हे 25. ऍव्हरेज व्हॅल्यू करताना कसं करणार, 0.637 इंटू हे 25. फ्रिक्वेन्सी 314T आहे म्हणजे काय ना 50 हर्ट्ज, आणि टाइम पिरियड 314T आहे म्हणजे काय ना 0.02 सेकंड. ओके, हे असे परत मी एक्सप्लेन करत बसणार नाही. ओके, हे तुम्ही सॉल्व्ह करायचं. एक मिनिट नोट डाऊन करून देतो तुम्हाला मी सॉल्व्ह करायला काय दिलाय. 2.7.2 स्टुडंट. ओके, हे तुम्ही सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, नाही आलं, जमलं नाही, चुकलं काय तर नक्कीच मला विचारा, उगीच मला पाठवत बसू नका. ठीक आहे, त्याच्यानंतर 2.7.3 सॉरी 2.7.3 नाहीच आहे, 2.10.1. ओके, 2.10.1. ओके, हे जर असं नवीन आहे. काय केलंय बघा आपल्याला, तर खाली काय दिले, ही मोठीच्या मोठी डायग्राम दिली. मी काय सांगितलंय, स्टडी द गिवन वेवफॉर्म, राईट द व्हॅल्यू ऑफ टाइम, फ्रिक्वेन्सी, पीक व्हॅल्यू ऑफ करंट, RMS. पीक व्हॅल्यू ऑफ करंट का म्हटलंय, तर इथं काय आहे, हा करंट आहे. व्ही असतं तर व्होल्टेज म्हटलं असतं. ठीक आहे, तर बघा सगळ्यात पहिला काय सांगितलंय, तर टाइम सांगितलंय. सगळ्यात पहिल्यांदा काय सांगितलंय, तर टाइम सांगितलंय. आता टाइम काढत असताना टाइम आपल्याला माहिती आहे कुठून कुठेपर्यंत असतो, ही जी पूर्ण सायकल पूर्ण होते तोपर्यंत काय असतो, हा टाइम असतो. मग याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, टी इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो, 4/50. T इज इक्वल टू 4/50. ओके, कारण का बघा, हा हाफ पार्ट, हा सेकंड पार्ट, हा थर्ड पार्ट आणि हा फोर्थ पार्ट. ओके, 4/50 म्हणजे किती येते बघा, 4/50 करून बघा, 4/50. अशा प्रकारचे प्रॉब्लेम कधी विचारले नाही, पण ठीक आहे. 4/50 किती येते, 0.08 युनिट कशामध्ये असतं, सेकंड. युनिट कशामध्ये असतं, डेफिनेटली सेकंड्स मध्ये. ओके, बघा पहिल्यांदा टाइम लक्षात आला का, इथे जे दिलेलं असतं हे सरळ ऍज इट इज डिवाइड मध्ये असंच लिहायचं, 4/50. ओके, सेकंड फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ. फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, तर 1/t. फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, तर 1/t. जसं t इज इक्वल टू 1/f असतं, तसाच f इज इक्वल टू 1/t असतो. बघा तुम्हाला लक्षात येईल ते, t इज इक्वल टू 1/f ला जर असं रिअरेंज करून बघा, तुम्हाला लक्षात येईल f इज इक्वल टू 1/t असतो. मग हा 1 ऍज इट इज इथे डिवाइड बाय t किती आला, 0.08. कॅल्सियम मध्ये टाकून बघा किती येते, ब्रॅकेट टाकायला शिका, 1 डिवाइड बाय 0.08, 12.5, 12.5 हर्ट्ज. ओके, फ्रिक्वेन्सी पण निघाला. त्यानंतर पीक व्हॅल्यू ऑफ करंट. आता पीक व्हॅल्यू म्हणजे काय, तर ही मॅक्झिमम व्हॅल्यू होय, मग ती इथं डायरेक्ट दिलेली आहे, किती आहे, 4 एम्पियर. आपण लिहू शकतो IM इज इक्वल टू 4 एम्पियर. आणि काय विचारलंय, RMS व्हॅल्यू. आता IRMS इज इक्वल टू 4 IM तर आले इंटू 0.707. किती येते बघा, 4 इंटू 0.707, 2.82. किती येते, 2.828. करंट मध्ये असल्यामुळं याचं युनिट काही एम्पियर येईल. बघा लक्षात आलं का, हे कधी विचारतायत, कधीही आपल्याला विचारतायत, पण ना जाणे तुम्हालाच विचारायचे. त्याच्यामुळे काय पाहिजे, लकी बॅच असल्यामुळे तुम्हाला मे बी विचारते, सगळं असंच पास ना ऑनलाईन, त्याच्यामुळे हे विचारतील. तर बघा हे लक्षात आलं का, नाही विचारलं, सॉरी नाही लक्षात आलं तर मी पुन्हा आणि एकदा एक्सप्लेन करेन. ओके, ओके नेक्स्ट 2.10.2.
ओके. बघा 2.10.2 where it is 2.10.4 2.10.2. ओके, हा जरासा तुमच्यासाठी नवीन पण असणार आहे आणि किचकट पण असणार आहे. ठीक आहे, हा जरासा स्किप करू. तुम्हाला हा असा समजणार नाही. तुम्हाला हा पूर्ण काय करतो मी एका पेज वरती सॉल्व्ह करतो आणि सॉल्व्ह केल्यानंतर काय करूयात त्याबद्दलचं आपण बघूया. जरासं इथे नोट डाऊन करून घेऊया 2.10.2. ओके, हा सॉल्व्ह करूयात. मी सॉल्व्ह करतो एका पेज वरती आणि मग तुम्हाला ते काय करतो सेपरेटली शेअर करतो, कारण हे स्टेप बाय स्टेप समजणार नाही. ठीक आहे, तर बघा इतके प्रॉब्लेम्स आज काय झाले आपले सॉल्व्ह झाले आहेत आजच्या पुरती. बस जरासं काय करा, लक्ष द्या कसं कसं काय काय असतं प्रॉब्लेम्स मधले. छोट्या छोट्या ज्या इक्वेशन्स आहेत तर ते पाठ करत चला. रिमेनिंग जे प्रॉब्लेम्स आहेत आजचा धरून तर तो आपण काय करू नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके.